पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना माहिती देत असताना शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना असभ्य भाषा वापरल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान पत्रकारांना दिलेल्या धमक्या आणि असभ्य भाषा वापर प्रकरणी राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवरच करमाळा येथील पत्रकार संघटना आणि स्थानिक पत्रकारांनी एकत्र येत खासदार संजय दिना पाटील यांचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. यावेळी पत्रकारांवर होणाऱ्या विविध प्रकारच्या हल्ल्यांचा आणि असभ्य भाषेचा निषेध करण्यात आला. तसेच संबंधित प्रकरणात संबंधित खासदारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी येथील पोलीस प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार नासिर कबीर, शीतलकुमार मोटे, विशाल घोलप, प्रशांत भोसले, प्रफुल्लकुमार दामोदरे, शंभूराजे फरतडे, सागर गायकवाड, अविनाश जोशी, हर्षवर्धन गाडे, संजय चौगुले, सिद्धार्थ वाघमारे, अंगद देवकते, उमेश पवार, जयंत दळवी, अलीम शेख, सचिन झवेरी, राजाराम माने, सुजल झवेरी, अंगद भांडवलकर, सुनील भोसले, अशोक नरसाळे, दस्तगीर मुजावर, सुयोग झोळ, उमेश पोळ आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना आपले कर्तव्य बजावत असताना धमकावणे हे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. लोकप्रतिनिधींकडून पत्रकारांशी अशा प्रकारची वर्तणूक होणे अपेक्षित नाही, असे मत ज्येष्ठ पत्रकार नासिर कबीर यांनी व्यक्त केले. तर या घटनेच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांच्या संरक्षणासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी पत्रकार शीतलकुमार मोटे व विशाल घोलप यांनी केली. पत्रकार धमकी प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई झाली नाही तर यापुढे अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पत्रकारांनी दिला आहे. संजय दिना पाटलाचा खासदारकीचा राजीनामा घ्या.